हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आज आपण करणार आहोत डब्यासाठी किंवा आपल्या नेहमीच्या रुटीनसाठी सुद्धाही छान आहे मसाला भेंडी. तर अतिशय साध्या पद्धतीने आपण ही मसाला भेंडी केलेली आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे. तर त्यासाठी हे बघा, ही भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे आणि असे पाठचा पुढचा भाग कट करून हे असे उभे उभे कट करून घेतलेले आहेत आणि जितके पातळ होतील तितके हे पातळ कट करून घ्यायचे आहेत. तर ही बघा, ह्या पद्धतीने आपण हे भेंडी कट करून घेतलेली आहे. आता एका साईडला ठेवायची आहे आणि कढई ठेवायची आहे गरम करायला आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल साधारणतः 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुललं गेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली गेली आहे. आता त्यामध्ये आपण हिंग टाकायचं आहे. सॉरी, आधी हिंग नाही टाकायचं. आधी आपल्याला हा लसूण सोलून घेतलेला आहे आणि ठेसून घ्यायचा आहे. छान कट करायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये ना असा त्याचा वास छान येतो, म्हणून ठेसूनच टाकायचं आहे. आणि त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. साधारणतः पाव चमचा हिंग टाकायचं आहे. थोडं जास्त टाकायचं आहे हिंग, कारण का माहिती आहे का, याच्यामध्ये हिंगाने ही जी भेंडी आहे ती अशी चिकटपणा येतो भेंडीला, तो चिकटपणा येत नाही हिंगामुळे. तर हे बघा, आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि आवर्जून ह्याच्यावर 1-2 मिनटासाठी तरी झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्याने ना अशी मऊ व्यवस्थित अशी छान मऊ होते आणि छान आतमध्येपर्यंत शिजली जाते. आणि हे बघा, आता छान 2 मिनटच झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटांनी काढायचं आहे आणि छान ही भेंडी परतून घ्यायची आहे. हे बघा, छान परतलेली आहे. आता आपण मसाले टाकणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण हळद घेतलेली आहे. हळद साधारणतः पाव चमचा घेतलेली आहे, ती टाकायची आहे हळद पावडर. आणि आपण कांदा लसूण मसाला हे छोटे छोटे चमचे आहेत, तर हे 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि आता आपण चाट मसाला तर आवर्जून टाकायचा आहे. ह्याचा चिकटपणा अजिबात राहत नाही चाट मसाला तुम्ही टाकलात तर. चाट मसाला 1 चमचा टाकायचा आहे आणि ही धने पावडर आहे. धने पावडर 1 चमचा टाकायचा आहे आणि गरम मसाला पावडर 1 चमचा टाकायची आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला हा भेंडीला छान प्रकारे लागला गेला पाहिजे. हे बघा, आता छान हे हलवून झालेलं आहे. आता हे बघा, हे भाजलेली डाळ आहे, चण्याची डाळ, याला डाळवं म्हणतात. तर हे साधारणतः 2-3 चमचे घ्यायचे आहे आणि याची पावडर करून घ्यायची आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर शेंगदाणे टाकू शकता, खोबरं आवडत असेल तर खोबरं टाकू शकता. पण ह्या भेंडीमध्ये ना तुम्ही आवर्जून हे डाळवं एकदा टाकून बघा, अतिशय छान प्रकारे याची चव येते. तर एकदा नक्की तुम्ही टाकून बघा. आणि हे आपण भेंडीवर टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, भेंडीला कोट कसा छान प्रकारे आलेला आहे. हे बघा, या पद्धतीने आता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. भेंडी बघा किती छान झालेली आहे. आणि शेवटला आपण मीठ टाकलेलं आहे. पहिल्यांदा मीठ टाकलं ना तर भेंडीला पाणी सुटतं, म्हणून आवर्जून तुम्ही भेंडीला मीठ टाकताना शेवटला टाकायचं आहे. जवळपास आपली शिजून झालेली आहे. आता 1-2% शिजायची असेल तेव्हा आपण मीठ टाकायचं आहे आणि छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता बारीक करून कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती वरून टाकायची आहे. बघा किती छान झालेलं आहे मसाला भेंडी रेडी. हे बघा.